आज सकाळी मी पार्लर मध्ये का आले होते हे तुला बी चांगलं माहितीये आणि मला बी माहिती. मग तू काय लपवतेस? काय खरं सांगत नाहीस? कुठे काय? काहीच नाही आत्या. ग बस. तू जे काय बी लपवतेस ना हे फक्त 2 दिवसात ही भामा हुडकून काढत. कारण माझं नाव सत्यभामा आहे आणि या सत्यभामेला लगेच वास येतो कुठं पाय मुरतय त्याचा. त्यामुळं फक्त 2 दिवस. सरांना गुड नाईट म्हणू का? नाही नको, झोप लागली असेल तर. पण त्यांना झोप लागली असेल का? अशी कशी लागेल? मला तर इथे झोपच लागत नाही. त्यांच्यामुळे माझी झोपच उडाली. सारखे त्यांचे शब्द डोक्यात घोळत आहेत. I love you. इतका कसला विचार करताय मिस मयुरी? मनात आलं की बोलून टाकायचं. अजून जागे आहात? तुम्हीही माझी झोप उडवलीये. तुम्ही जागा कशा? वाईट वाटतंय का? कसलं? पेपर वेटचं मन दुखावलत ना त्याचं. सर मी येते. मिस मयुरी, सॉरी.
सॉरी म्हणून काहीही होत नाही मिस मयुरी. राग आलाय पेपर वेटला. पेपर वेट जर इथे आला असता तर घालवला असता राग. पण आता काय, जाऊ दे. बर, गुड नाईट. मी तिथे आलो असतो तर राग घालवला असता. अच्छा, आता मलाही बघायचंच आहे मिस मयुरी, या पेपर वेटचा राग तुम्ही कसा घालवताय ते. ब्रो, ह्या टाइमला प्रॉब्लेम आहे. राग घालवणार होतात ना, मग मी आलोय बाहेर. सर, तुम्ही खरंच आलात? हो, पेपर वेटचा राग दूर करणार म्हणालात ना तुम्ही. आलो. पण
सर आहो इथे. तुम्ही इकडे 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 इकडे. काय सर, तुम्ही वेडे आहात का? अहो मिस मयुरी, असं म्हणतात प्रेमात पडणारा प्रत्येक माणूस वेडेपणाच करतो. कॉमन आहे हे. मी तर म्हणतो आता तुम्हीही वेडेपणा करायला लागा. नाही सर, नको. कोणी बघितलं ना तर खरंच खूप प्रॉब्लेम आहे. तुम्ही प्लीज निघा. नाही मिस मयुरी, माझा राग घालवायला तुम्ही मला इथे बोलवलं ना, आणि आता असं जायला सांगताय, अजून अपसेट करताय तुम्ही मला. ठीक आहे, मी जातो, पण आधी माझा राग तर घालवा. एक, दोन, तीन, घरात 4 बाईक आहेत. तिसरी कुठं गेली? सर, कोणतरी बघितलं का? तुम्ही चला ना आधी. सर 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 आधीच खरंच खूप उशीर झालाय, आणि ते कोणी बघितलं तर परत पंचायत होईल ना. तुम्ही प्लीज इथून निघता का? मी उद्या तुमचा राग घालवते. अजिबात नाही मिस मयुरी, अहो एवढ्या रात्री कोण पाहणार आहे आपल्याला? तेव्हा मला जर पाठवायची इतकी घाईच असेल तर माझा राग आधी घालवा. मी जातो. नाही नाही म्हणजे आता नाही जमणार सर. मला खूप रात्र झालीये ना. मिस मयुरी, इतक्या रात्री मी इथे आलोय, ते तुमचं नाही ऐकायला नाही. आज माझा राग तर तुम्ही घालवणारच आहात. सर बघा, मी बोलले होते ना कोणतरी. मिस मयुरी, डोक्यावर कोणी नाहीये इथे, सगळे झोपले. सर ऐका ना, गडबड नको. कच कोणतरी बघेल. उद्या कालवते राग तुमचा. मिस मयुरी, अजिबात नाही. सर हे पण मला पाठवायची जर घाई असेल ना, तर आधी माझा राग घालवा. काय तुम्ही इथे कुठे? मिस मयुरी, आता कोणी इथे उठणार नाहीये, सगळे झोपले. आणि तेव्हा तुम्ही राग घालवा, लगेच इथून निघून जाईल. तुम्ही स्वतः म्हणा. होच, पण कोणी बघितलं? आता पण बघितलं ना आवाज आला. मी बोलले ना, मी उद्या काल होते तुमचा राग. मिस मयुरी, सर तुम्ही चला. मिस सर मयुरी, नाही कोणी बघितलं. मिस मयुरी, मी असंच तर जाणार नाही. सर मग ऐका तर. कोणी बघ. नाही तुम्ही सांगते काहीतरी. मी सांगते. मिस मयुरी, हे दोघं इथं झोपले होते. दार उघड. नक्कीच कोणतरी बाहेर गेलाय. कोण गेलंय? गेली कुठं? आबोल
कुठं म्हणायची एवढा राज्याला बाहेर कशी काय गेली वाचली बाबा ही गेली कुठं मयुरी मांजरच एवढं पण घाबरतं मांजरीला? हो सर, पण चाळीत मांजर नाहीये. मी बघते. हा कुठे निघाला? एवढ्या रात्री मी इथे तुम्हाला भेटायला आलोय आणि ज्या कारणासाठी तुम्ही मला इथे बोलवलंय ते कारण तर पूर्ण करा. देवा देवा बापरे नको नको मांजर इथंच असेल बहुतेक कुठं असेल मांजर तिथं कोण आहे पण अबुल प्रीतीची अजब कहाणी अबुल प्रीतीची मयुरी अजब आता काय राहिले? मी एवढं पण डिझर्व नाही करत. त्यांना एक मांजर होती मी आम्ही करत होती कुठं गेली कोणाच ठाऊक पण एक मिनिट तू एवढ्या राज्याला बाहेर काय करतीस काय करत होतीस बाहेर मांजर होती ना म्हणूनच आले. मला पण आवाज आला म्हणून आले मी. अगं उगाच आपले इस्त्रीचे कपडे खराब करेल ना. मी हकलवलं तिला. हे बघ हकलवून आले. भाऊला उठवायचं ना राज्याला एकट्या मुलीने बाहेर पडायचं नसते. जाऊ दे आज झोपायचं कोपरं झालं माझ्या. चल चल झोपायला चल 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 लवकर. कोण ब्रो आपण आहे. चल चल चल. तू इथे काय करतोयस? तू इथे काय करतोय? मी तू इथे काय करतोयस ते आधी सांग. तो त्याच्या कामासाठी आला होता आणि मग फसणार होता ना. त्याच्यापासून तुला सेव्ह करायला आला हा गॅरी मॅन. करायला ब्रोची रक्षा आला गॅरी घेऊन रिक्षा. म्हणजे तू मयुरी सोबत बोलबच्चन मारत असताना जी म्याव म्याव आली ना ती म्याव आपणच होता. काय बोलतोय ना ब्रो. तू आपल्याला थँक्यू बोलायला पाहिजे. आपण म्याव म्याव केला ना म्हणून ती आत्ता तिकडे अडकून बसली. तुझा काय खरा नव्हता. तुझा गेम ओव्हर झाला असता. आपण लाईफलाईन देऊन रिवाइव्ह केला. तू वेडायस का? आणि तू म्हणजे माझा पाठलाग करत इथे आलास? हा फुल पिच्छा.
घरी यार किती रिस्की होत आहे. तू आपल्याला ओरडणार असेल ना तर घरी जाऊन ओरड, पण ती मयुरीची आत्या परत आली ना आपल्या दोघांची पण खैर नाही. चल चल चल. हो नाही हे नाही सॉरी गाल नाही. गाल ना. I wanna